वैक्सीनेशन के 2 डोज हो गए, ऐसे जगह पर एसिम्टोमेटिक लोग कोरोना इन्फेक्टेड हुए लेकिन सिम्टोमेटिकली कोई बहुत इफेक्ट हुआ है या किसी को अस्पताल में एडमिट करना पड़ा, ऐसा नहीं हुआ है। तो इसलिए मुझे लगता है बहुत ज़रूरी है, और विशेष रूप से मैं तो ऐसा मानता हूँ पत्रकारों के लिए सबसे ज़्यादा ज़रूरी है, क्योंकि ये सारे कोरोना के काल में जो चंद लोग फील्ड के ऊपर लगातार घूम रहे थे, जिनको लॉकडाउन का जिनके ऊपर असर नहीं था क्योंकि उनका काम ही जनता में जाना है, तो इसलिए ऐसे समय सबसे ज़्यादा वल्नरेबल जो ग्रुप है उसमें पत्रकार थे। तो मैं मानता हूँ कि ये बहुत पत्रकारों के लिए आवश्यक है। तो पत्रकारों के लिए आवश्यक है। देश के कई राज्यों ने फ्रंटलाइन वर्कर्स घोषित किया है पत्रकारों को, बट महाराष्ट्र में अब तक ये युवा विपक्षी नेता है, लगातार कई लोग ये बातें लिख रहे, मंत्री लिख चुके हैं, कहाँ सरकार चुप रही है? मैं ये समझ ही नहीं पाया कि महाराष्ट्र में क्यों नहीं हो पा रहा है। देखिए, मैंने माननीय मुख्यमंत्री जी से निवेदन किया, कई लोगों ने निवेदन किया, परंतु जब देश की 15 सरकारें पत्रकारों को फ्रंटलाइन वर्कर घोषित करती है, तो वैसे तो हमेशा महाराष्ट्र जो है, हम ये कहते हैं कि पुरोगामी है, ये सबसे पहले निर्णय लेने वाला है। पता नहीं इस मामले में कहाँ अटका है और ऐसी कौन सी बात है जो इसको अटका रही है। पर मेरा अभी भी माननीय मुख्यमंत्री जी को मेरी अपील होगी कि महाराष्ट्र में तुरंत हमारे तमाम पत्रकारों को फ्रंटलाइन वर्कर्स घोषित किया जाए। सर, 20 ऑगस्ट आहे का शेतकऱ्यांना आत्महत्येचा प्रयत्न केलेला होता, काल त्यांचं निधन झालेलं आहे, त्यांची शेती घर बचावाची तक्रार होती आणि त्यासाठी ते गृहमंत्र्यांना भेटण्यासाठी ते मंत्रालयात जाण्याचा प्रयत्न करत होते, आता त्यांना प्रवेश दिला म्हणून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला। नाही, अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे। विशेषतः आता शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेण्याकरता कुठली व्यवस्थाच उरलेली नाही, ते जिल्हा स्तरावर नाही, ते तालुका स्तरावर नाही। ज्या प्रकारे पोस्टिंग होत आहेत, ज्या प्रकारे वेगवेगळे अधिकारी पोस्ट केले जात आहेत, अनेक ठिकाणी त्या पोस्ट केलेल्या अधिकाऱ्यांना, कारण ते अशा प्रकारे त्या ठिकाणी इन्फ्लुएन्स वापरून आलेले आहेत, कुठला मी सांगणार नाही, त्यामुळे त्यांना गरिबाकडे पाहायला फुरसत नाही। आणि मंत्री असतील, पालकमंत्री असतील, सरकार असेल, मुख्यमंत्री असतील, यांचं माझं मत असं आहे की या संपूर्ण शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष आहे। कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांना आज दिलासा देण्याचा एकही निर्णय हे सरकार करत नाही। आपण बघा, आज आत्महत्या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे। अशा या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की या घटनेकडे फार गांभीर्याने बघितलं पाहिजे। एकतर त्यांचा जो प्रश्न आहे, किमान त्यांच्या मृत्यूनंतर तरी तो प्रश्न सोडवला पाहिजे आणि त्यांच्या परिवाराला, कुटुंबाला मदत केली पाहिजे। सर, एक दुसरा असा प्रश्न आहे की यशोमती ठाकूरच म्हणतात की अजितदादा आमचा ऐकत नाहीये, दुसरीकडे काँग्रेस आज येथे मोर्चा काढत आहे, तर दुसरीकडे आशुतोष देशमुख यांनी देखील केदारी यांच्यावर आरोप केले की त्यांची मंत्रिमंडळात नाकलपट्टी करा। काय वाटतं या परिस्थितीत? असं आहे की अनैसर्गिक युतीने एकत्रित आलेले लोक आहेत। आयडिओलॉजी नाही, विचार नाही, गव्हर्नन्स नाही, केवळ सत्तेला चिपकलेले अशा प्रकारचे सगळे लोक आहेत। म्हणजे ज्या प्रकारे गुळाच्या भेलीला मुळे चिपकतात, तशा प्रकारे सत्तेला चिपकलेले 3 पक्ष आहेत। त्यामुळे सत्तेचा वाटा जिथे योग्य मिळत नाही त्या ठिकाणी अशा प्रकारची ओरड होते। वाटा मिळाल्याबरोबर सगळे बंडोबा थंडोबा। सर, ट्रांसफर पोस्टिंग की आपने बात की थी, आपने भी मुद्दा उठाया था। सीबीआई ने हाईकोर्ट में कहा है कि सरकार जो सहकारी नहीं कर रही, जुड़े हुए कागजात सिर्फ नहीं देगी ताकि वो जांच आगे बढ़ा पाए। कैसे देखते हैं आप? देखिए, अभी इसमें तो मुझे आश्चर्य लगता है कि इस सरकार को कोर्ट मंजूर है कि नहीं, क्योंकि हाई कोर्ट ने ऑर्डर दिया, उसके खिलाफ ये सुप्रीम कोर्ट गए, सुप्रीम कोर्ट ने इनकी पिटीशन नकार दी और अब हाई कोर्ट कंटेम्प्ट शुरू कर रहा है। अब तो हमारे मन में कोई शंका नहीं बची। हम जो कहते थे कि ट्रांसफर और पोस्टिंग का बड़ा स्कैम है, अगर स्कैम नहीं होता तो जानकारी तो दे रहे थे, जानकारी क्यों छुपाते? तो अब तो ये बहुत स्पष्ट हो गया कि बहुत बड़ा स्कैम। एक महत्वाचा प्रश्न असा आहे की जनआशीर्वाद यात्रा ही भाजपकडनं केली जाते, मात्र शिवसेना त्याला विरोधात म्हणते आहे की ही जनयात्रा नसून ही एक जत्रा आहे। असं आहे की ज्यांना जत्रेचाच अनुभव आहे त्यांना यात्रा समजू शकत नाही।
शेवटी आपापली समज असते, आपापला व्यवहार असतो, आपापली संस्कृती असते, त्यामुळे ते असंच म्हणतील. आणि मुळातच 4ही जनआशीर्वाद यात्रांना महाराष्ट्रामध्ये जो प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे त्याने कुठेतरी सरकारी पक्ष हल्ला एवढं निश्चित. सर, शिवस्मारकाच्या बांधकामाला मुदतवाढ मिळावं म्हणून सार्वजनिक बांधकामाला पुन्हा एक प्रस्ताव ठेवला आहे. इतकी वर्ष झाली हे काम रखडलेलं आहे आणि एवढे उशीर सुद्धा लागते त्या सरकारच्या. मला असं वाटतं की शिवस्मारकाच्या संदर्भात पहिल्यांदा तर सरकारने गांभीर्याने सर्वोच्च न्यायालयामध्ये ती केस लावून घेतली पाहिजे. कारण सर्वोच्च न्यायालयाची एक स्थगिती त्याच्यामध्ये आहे आणि ती स्थगिती जोपर्यंत आपण हटवत नाही तोपर्यंत आपल्याला ते बांधकाम पुढे नेता येणार नाही. त्या संदर्भात सरकारने 2 वर्षात कुठलाही प्रयत्न केलेला नाही. आता तरी सरकारने तो प्रयत्न करावा अशी आमची मागणी. लाल मातीतली कुस्ती म्हणजे